राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी 2 दिवसापूर्वी दिंडोरीत असलेल्या जनसन्मान यात्रेत नरहरी झिरवाळ यांना दिंडोरी मतदारसंघात जागा देणार असल्याची उमेदवारी देणार असल्याची सांगितल्यानंतर खरं तर महायुतीमध्ये तिढा निर्माण झालेला आहे, मिठाचा खडा पडलेला आहे। यातच इच्छुक असलेले धनंजय महाले जे शिंदे गटाकडून इच्छुक आहेत ते आपल्यासोबत आहेत, ते देखील नाराज आहे। आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, जागा वाटप करण्याचा निर्णय झाला नाही अजून आणि त्यात सुनील तटकरे जे प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी पक्षाचे त्यांनी नरहरी झिरवाळांना दिंडोरी मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे, काय वाटतं? नक्कीच अत्यंत चुकीचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांनी झिरवाळ साहेबांची उमेदवारी घोषित करून तालुक्यामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। कारण मी 2 वर्षापूर्वी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली नागपूरला पक्षप्रवेश केलेला आहे। त्या पक्षप्रवेश करत असताना त्या ठिकाणी मी पेठ आणि विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यांनी पण तसा मला तू काम कर तो शब्द दिलेला आहे आणि त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी काम करत राहिलोय। मधल्या काळामध्ये पुन्हा महायुतीत आदरणीय अजितदादा गट हा त्या ठिकाणी आला। उमेदवारी करत असताना किंवा उमेदवारीची चर्चा करत असताना महायुतीच्या सर्व घटक पक्षांची एकत्रित येऊन बैठक झाल्यानंतर त्या ठिकाणी घोषणा झाली असती तर ती वेगळी असती, परंतु महाराष्ट्रात आणखीन एकही जागेचं चर्चा नाही। महाराष्ट्रात कुठेच कोणत्या जागेबद्दलचं विषय नाही आणि मग दिंडोरीमध्ये त्या ठिकाणी सन्मान यात्रेमधून उमेदवारी घोषित करणं हेच खरं तर चुकीचं आहे आणि याबाबत मी वरिष्ठांकडे पण त्या ठिकाणी तक्रार करणार आहे। खरं तर ह्या सगळ्या दिंडोरी किंवा अन्य अजून काही मतदारसंघात त्यांची अजून उमेदवारी जाहीर झालेली नाही, म्हणजे महायुतीकडून झालेली नाही आहेत। नेमकी सुनील तटकरेंना उमेदवारी जाहीर करून काय सांगाल? उमेदवारी जाहीर करण्याची मागची कारणं त्यांची वेगवेगळी असू शकतील, परंतु त्या ठिकाणी मधल्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल की गेल्या 2-3 दिवसामध्येच आपल्याच माध्यमातून आम्हालाही असं कळालं की नरहरी झिरवाळ साहेबांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ हे शरद पवार साहेबांच्या आदरणीय जयंत पाटील साहेब यांना भेटून आले आणि भेटून आल्यानंतर उमेदवारी करण्यास मी पण इच्छुक आहे, बापाच्या विरोधात जाऊन उमेदवारी करेल अशा प्रकारचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यामुळे जो पक्षाचा असेल किंवा जो सर्वसामान्य जनतेचा असेल की झिरवाळ साहेब हे तुतारीकडे जाणार, त्या पक्षाकडे शरद पवार साहेबांच्या पक्षामध्ये जाणार, हा जो काही संभ्रम निर्माण केला होता आणि तो खरा आहे का हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी तटकरे साहेबांना पडला असावा आणि म्हणून हेही कुठं पळू नये म्हणूनही ती घोषणा झाली असेल। त्यात काही असं फार हे करण्यासारखं काम नाही, परंतु हे जे वक्तव्य केलं ते मात्र चुकीचं केलं आहे। कारण आम्ही जे काम करतोय आमच्याबरोबरचे जे काही कार्यकर्ते आहेत मग ते भारतीय जनता पार्टीचे असतील, आमचे शिवसेना शिंदे गटाचे असतील किंवा इतर कार्यकर्ते जे आमच्यावर प्रेम करतात, ती सर्व लोक त्या ठिकाणी संभ्रमात निर्माण होतात की उमेदवारी घोषित करणं हे चुकीचं आहे आणि ती तक्रार आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत। तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनी काही ह्याबाबत काही शब्द दिला होता का, आम्ही दिंडोरी मतदारसंघामध्ये तुम्हाला उमेदवारी देऊ? नक्कीच, ज्यावेळेस पक्षप्रवेश केला त्यावेळेस मला त्या ठिकाणी शब्द दिलेलाच होता, परंतु मधल्या काळामध्ये राजकीय घडामोडी होत असतात। त्याच्यामध्ये हा गट पण माननीय अजितदादा पवारांचा गट पण त्या ठिकाणी राष्ट्रवादी महायुतीमध्ये सामील झाला आहे। आम्हाला त्या ठिकाणी ह्या वाटाघाटीमध्ये चर्चेनंतर उमेदवारी घोषित होणं अपेक्षित आहे, परंतु चर्चा अगोदरच या ठिकाणी विद्यमान असतील म्हणून त्यांना उमेदवारी घोषित करून टाकणं हे तितकंच ते चुकीचं आहे। कारण आपण बघितलं असेल की लोकसभा निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा विद्यमानांनी काय काय पराक्रम केले हे आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी समोर दिसत आहे, सगळ्यांना माहिती आहे आणि त्यातच मुलाने सांगितलं की आता आम्ही निवडून आलेले श्री भास्कर बगरे यांचा प्रचार केला, त्यांना भरभरून अशी आम्ही मतं दिली आणि मग एका बाजूला वडिलांनी महायुतीचं काम करायचं, एका बाजूने त्यांच्याच मुलाने महायुतीत राहून सांगायचं की आम्ही बगऱ्यांना मतं दिली। हा कुठंतरी जो डाव आहे तो चुकीचा आहे आणि याच्यामुळे लोकांमध्ये गैरसमज होतात, पसरतात आणि हेच सर्व घेऊन आणि आम्ही साहेबांकडे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहोत। आदरणीय सर्व नेतेगणांना बरोबर घेऊन जाऊ आणि जी सत्य परिस्थिती मतदारसंघाची, जरी विद्यमान असले म्हणून पुन्हा तेच निवडून येतील असं राहत नाही, कारण जो काम करतो, जो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतो आणि जनता जनार्दन आहे, ज्यावेळेस जनते ठरवेल त्याच वेळेस त्या ठिकाणी ते होणार आहे आणि त्याच्यामुळे मी जनतेमधून त्या ठिकाणी निवडणूक मला करायची आहे आणि मी निवडणूक करण्यावर ठाम आहे।
आपल्याबरोबर होते धनराज महाले. मी निवडणूक लढण्यावरती ठाम असल्याची जी प्रतिक्रिया आहे ती धनराज महालेंनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक.